माझं मुख्य कारण हा मराठी भाषेची अस्मिता। मराठी ही आता आमची राज्यभाषा तर आहे, राजभाषा तर आहेच, तसे ती जगामधली सगळ्यात उत्तम भाषा आहे। ज्या भाषेने 56 भाषांचा गौरव केलेला आहे, त्या भाषेचा उपमर्द जर कोणी करत असेल तर तो कदापि सहन केला जाणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी जी भूमिका मांडली ती आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न पटणारी होती। मी माझा आवाज मांडल्यानंतर त्यांनी नाराजगी प्रकट केली आणि मला माफीनामा मागायला सांगितला, तर तो माफीनामा कदापि शक्य नाही। उलट त्यांनीच 15 कोटी मराठी जनतेची माफी मागितली पाहिजे। आम्ही सर्व इतर भाषांचा सन्मान करतो, परंतु त्याचबरोबर आमची मातृभाषा, कारण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सांगतात की जर भाषा मेली तर राज्य मेलं, भाषा मेली तर देश मेला। आणि जर आमचा हा देश टिकवायचा असेल तर आमच्या प्रांतिक भाषा म्हणजे रिजनल लँग्वेजेस सुद्धा या संवर्धित झाल्या पाहिजे। आणि त्यासाठी जो पक्ष आमच्या मराठी भाषेचा योग्य सन्मान करेल तोच आमचा पक्ष असेल। यासाठी मी उजव्या विचारसरणीचा कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या मनामध्ये हा संभ्रम होता, मी जाऊ आता कोणत्या पक्षामध्ये। तर त्यावेळेस माझ्यासमोर एकमेव पर्याय दिसत होता, तो म्हणजे शिवसेना। कारण शिवसेना हा पक्ष मुळात मराठी भाषेच्या हक्कासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी या मुंबईमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी चालू केला। आणि त्या पक्षाला यशस्वीपणे पुढे नेण्याचं काम हे शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत। आणि त्यांचेच वारसदार, त्यांचेच कार्याचे विचारांचे वारसदार या कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांनी देखील आम्ही प्रभावित झालेलो आहोत। आणि माझ्या सर्व शेकडो कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। एकंदरीत मनसे हा जरी ऑप्शन होता तरी आता वास्तविक पाहिलं तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असताना निवडणुकीमध्ये आम्ही जीव तोडून शिवसेना आणि बीजेपी हे युतीमध्ये असल्यामुळे आम्ही दोन्ही पक्षांचं काम केलेलं आहे। आणि ज्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मेहनतीने सत्ता आणलेली आहे, सत्तेमधून आमच्या लोकांची विकास कामं होणं महत्वाचं आहे। मी 4.5 वर्ष फक्त विकास कामांना दुर्लक्षित करून मी शकत नाही। आणि त्यासाठी मला माहिती आहे आम्हाला दुग्ध शर्करा योग असा आहे की आम्हाला सत्ताही आहे आणि मराठीचा स्वाभिमान टिकवणाराही पक्ष हा शिवसेना आहे, म्हणून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मी या सगळ्या गोष्टींकडे सन्माननीय आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांचे आम्ही अत्यंत विश्वासू सहकारी होतो। दादांनी आम्हाला खूप प्रेम दिलं, हे सगळं बरोबर होतं, परंतु सध्या दादा नसल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांची गोची झालेली आहे। आम्हाला समजून घेणारं कोणी नेतृत्व तिथे उरलेलं नाहीये। आणि ज्यांच्या हातामध्ये सध्या पक्षाचं नेतृत्व आहे ते जर त्यांच्या तोंडाने पक्षातल्या कार्यकर्त्यांना राजीनामा द्यायला सांगत असतील तर त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचे अनेक कार्यकर्ते, नाराज कार्यकर्ते आज तुमच्या समोर उभे आहेत। माझाच पक्षप्रवेश झालेला आहे असा विषय नाहीये। विषय असा आहे, मराठीला जिथे दुखवलं गेलं आम्ही सगळं पचवलं, आम्हाला नेतृत्व नाही मिळालं, संधी नाही मिळाली, आम्हाला काही वाटलं नाही। पण ज्यावेळेस आम्ही ज्या भाषेत, जी भाषा आमचा श्वास आहे, जी भाषा आमची संस्कृती आहे, जी भाषा आमची जन्म आहे, त्या भाषेचा जर उपमर्द होत असेल तर त्यासाठी आम्ही कोणत्याही पक्षाचा त्याग करायला मागे पुढे बघणार नाही। अगदी बरोबर, या विषयाबाबतीत त्यांच्याकडनं दुर्लक्ष झालं, आम्हाला त्याही या विषयावरती न्याय देऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे।